तुला काही लागलं तर मला सांग हा, मी आणून देईन तुला लगेच. हे काय चाललंय तुमचं? काय लपवताय माझ्यापासून? हे कुठे आलोय आपण? इथे आर्या का नाहीये? कुठे आहे ती? अर्जुन, आर्याविषयी काहीही जाणून घेण्याची गरज नाहीये तुला. तुला आज नाही ओळखत आहे मी. आर्याबद्दलच सांगायला इथे आली होतीस ना? तुम्ही का हे असं सगळं बोलताय? काय झालंय तरी काय नक्की? काही प्रॉब्लेम आहे का? ठीक तर आहे ना ताई माझी आर्या? ठीक. अरे तुझी आर्या अगदी मजेत आहे. खरं तर हे मी तुला आता सांगणारच नव्हते. म्हटलं उगाचच तुला अशा परिस्थितीत मनस्ताप कशाला. पण तुझं आपलं एकच, माझी आर्या कशी आहे, माझी आर्या कशी आहे. तर ऐक, तुझ्या आर्याने रोहित नावाच्या एका मुलाशी साखरपुडा केलाय. आर्या हे करणंच शक्य नाही. ती दुसऱ्या कोणाशी का लग्न करेल? ताई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हो नाही अर्जुन, आधी मलाही असंच वाटत होतं की ताईचा काहीतरी गैरसमज झालाय, पण असं काही नाहीये. तुम्ही सगळे खोटं बोलताय. आम्ही खोटं बोलतोय? आम्ही खोटं बोलतोय ना? ठीक आहे, हे बघ हा फोटो बघ पार्टीतला. तोच आहे ज्याने मला खोलीत बंद करून ठेवलं होतं. मी त्या दिवशी गाडी घेऊन निघालो ना, याने मला रस्त्यात अडवलं, माझ्याकडे मदत मागितली. मी मदत करायला म्हणून उतरलो तेव्हा माझ्या डोक्यात कसला तरी जोरात वार केला. मला नंतरचं काही आठवत नाहीये. जेव्हा मला शुद्ध आली ना तेव्हा मी कुठल्या तरी एका अडगळीच्या खोलीत बंद होतो. त्याने माझ्या पायाला साखळी बांधून ठेवलेली. याच्याबरोबर याचा एक मित्र होता. या लोकांनी ना मला गुंगीचं औषध दिलेलं, म्हणून माझी अशी अवस्था झाली होती. अर्जुन, अरे मी सुद्धा एक मुलगी आहे. माझं सुद्धा प्रेम आहे अजयवर. पण त्याच्या कष्टाच्या दिवसात दुसऱ्या कोणाचा तरी हात धरून पळून नाही गेले मी. हे बघ अर्जुन, मलाही असं वाटतं आर्याने लग्नासाठी खूप घाई केली. खरं तर ती थांबू शकली असती तुझ्यासाठी, पण नाही थांबली. पण तिला कुठे माहित होतं मी जिवंत आहे की मेलो आहे ते? ताई अर्जुन, अरे कुठल्या मातीचा बनलायस रे तू? हा, अजूनही तुला असं वाटतंय की आर्या बरोबर आहे? फाइल्स, येस, या फाइल्स मध्ये नक्कीच त्याचं एखादं पत्र किंवा काहीतरी लिहिलेलं असेल. रोहित, अरे कुठे गेला हा? मला घरी बोलवलं आणि हाच नाही. अरे या विश्वाचं अक्षरही जुळत नाहीये. मग ही चिठ्ठी लिहिली आहे कोणी? रोहित, रोहित, कुठे गेला हा? गणू, ए गणू, अरे रोहित कुठे आहे? त्यांच्या रूम मध्ये आहेत. मग अशी चहा देऊन आलतो. नाहीये तिथे. मग माहिती नाही. अरे बापरे, या सगळ्यांनी जर मला विश्वाच्या खोलीतून बाहेर येताना पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आर्या, तू रोहितची जरा जास्तीच काळजी करायला लागलीस आजकाल. अरे टेन्शन काय घेतेस? फोन कर ना. अरे हो. अरे ताई, फोनचा आवाज इकडून येतोय. काहीतरीच काय गणू, ती आमची रूम. रोहित किंवा त्याचा मोबाईल ह्या रूम मध्ये कसा असेल? नाही, आवाज इकडूनच येतोय. अरे फोन कट झाला. तिथला पण आवाज बंद झाला बघा. पण इथे तर कोणीच नाहीये. अहो पण खरंच फोनच्या रिंगचा आवाज इथनच येत होता. हो, मी सुद्धा आवाज इथूनच ऐकला. पण रोहित इथे नाहीये आणि तो कशाला येईल इथे? पण मग तो गेला कुठे?